हाय गाईज, मी आहे तुमचा रवी आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतोय। खास करून आपण यूट्यूब चॅनेलचं नाव थोडंसं चेंज केलेलं आहे। मंथन असं होतं, आपण त्याला आता ब्लू असं नाव दिलेलं आहे। याचं कारण मी कधीतरी नंतर सांगेन काय आहे ब्लू चेंज द लाईफ। ओके, तर आपण आज बोलणार आहेत। बरेच दिवस आपण बोललेलो नाही, काहींचे मेसेज आले, फोन आले, काय झालं, बंद केलं। चांगलं वाटते आम्हाला, ऐकून बरं वाटलं। कुणाला चांगलं वाटावं, कुणाला चांगलं वाटू नये याच्यासाठी व्हिडिओ नसतात। माझं काय मत आहे, मी माझ्या परिस्थितीमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये कसं निर्णय घेतले किंवा काय वागलो, कशा पद्धतीनं मी अनुभव घेतले ते दुसऱ्याला एक शेअर करण्याची पद्धत असते। चला, वेळ न घालवता आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण व्हिडिओला चालू करू। तर आपण आजचा टॉपिक असं निवडलाय की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलंय की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी कशी आली पाहिजे, कशी असली पाहिजे। निर्णय तर सगळेच घेतात, अगदी जन्मापासून अगदी निरागस काही दिवस असतात, तिथनं पुढे सुद्धा मुलं डिसिजन घेतात। निर्णय क्षमता ही सगळ्यांच्याकडे असते, खूप चांगली असते, प्रत्येक जण निर्णय घेतात। बऱ्याच गोष्टीमध्ये असं असते की इतके निर्णय घेऊन त्यांना सवय झालेली असते की ते कन्फ्युज होत नाहीत। हेच चाल ओके। पण हे सगळं मी थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला अगोदर देतो की डिसिजन पॉवर आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे ज्याला आपण राजा म्हणतो, आणि तो राजा म्हणजे मेंदू। साधारणतः जसं राज्य चालतं बाहेर, तशा पद्धतीचंच आपल्या शरीरातही राज्य चालतं। जसं एखादा राजा असतो आणि सल्लागार म्हणून किंवा काही गोष्टींचं ज्ञान देण्यासाठी, काही चांगल्या वाईट गोष्टींचं भेद करण्यासाठी, किंवा काय आहे बरोबर काय नाही अजून थोडं मार्गदर्शन करण्यासाठी, थोडं सल्लामसलत होण्यासाठी एक दरबारामध्ये कोणतरी बसवलेलं असतो, त्याला आपण पंडित वगैरे म्हणतो। आणि मग जसं राजाला काय वाटतं त्या विषयात, एखादा विषय राजासमोर आला तर त्या विषयाचं थोडंसं सल्लागार किंवा काही मतांतर किंवा ते मार्गदर्शन, त्याचे अनुभव, असं ते पंडित आपल्याला त्या राजाला देत असतो। तसं आपल्या शरीरामध्ये राजा हा आपला मेंदू आहे आणि हा पंडित, हा सल्लागार, हे मत विभागणी करणे किंवा त्याच्याबद्दलचे काही विचार असतील ते सांगणे, हे जे काम आहे ती मनाचं, म्हणजे आपला इथला पंडित आहे तो मन आहे। आता काही वेळा काय प्रॉब्लेम होतो, राज्य व्यवस्थित सगळं चालू असतं, पण काही दिवसानंतर, काही वेळानंतर असं होतं की जो पंडित आहे तो मार्गदर्शन न करता त्यानं सांगितलेल्या गोष्टीच अंमलात आणल्या जातात आणि राजा हा नामधारी झाला जातो आणि राज्य लयात जातं, संपुष्टात येतं। सेम आपल्या शरीराच्या बाबतीत आहे। जर मनाचं कंट्रोल जास्तच, मनाचं खूपच मेंदूवर जास्त प्रभाव पडत असेल तर तुम्ही विचारांचा कुठलाही निर्णय घेणार नाही, तुम्ही मनाचा ऐकून निर्णय घेणार। आणि म्हणून मन मेंदूवर जास्त हावी होऊ द्यायचं नाही। मनाचं ऐका, त्याला काय सांगायचं ते सांगू द्या, त्याची मतं ऐका, त्याच्या भावना ऐका, पण ठरवताना विचार करूनच हवा। तर राजा हा राजाच राहील, पंडित हा पंडितच राहील। नाहीतर मन तुमच्यावर हवी झालं तर मग तुम्हाला कुठल्याही मेंदूचा काहीच उपयोग होणार नाही। ते फक्त नामदार जाईल की शरीराच्या मेंदू आहे, फक्त सगळे निर्णय मनाचे होतील, भावनिक होतील, कुठल्या तरी जबरदस्तीच्या परिस्थितीमध्ये होऊन जातील। ठरलं असंच करूया आपण, मनाला वाटलं असं म्हणून, आणि मग ते काही 100% म्हणत नाही, पण बऱ्याच काही प्रमाणात ते चुकीचे असतात आणि आपल्याला त्याचा तोटा होतो। चला, आपण स्पष्टीकरण तुम्हाला सांगितले कशा पद्धतीचं डिसिजन आणि त्याच्यावर हावी होणाऱ्या बाकीच्या गोष्टी आहेत, थोडक्यात आपण सांगितले। वेळ न घालवता आपण डायरेक्ट पुढच्या मुद्द्याला हात घालू की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आपल्याकडे कधी येते, कशी येते, त्याला काय करावं लागतं। पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की डिसिजन मेकिंग म्हणजे जे निर्णय आपण घेतोय तर ते निर्णय क्षमता कमी कशी, डिसिजन चुकतात कधी, किंवा आपले डिसिजन कमी कशामुळे पडतात, किंवा आपण डिसिजन घेऊच शकत नाही असं का, याची कारणं बरीच कारणं आहेत। म्हणजे थोडक्यात कारण झालं तर आपण सकाळी उठल्यापासून निर्णय घेत असतो, अगदी झोपेपर्यंत, झोपल्यावर सुद्धा आपल्या डोक्यात निर्णय चालू असतात। जसे की काही गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत की हे लिमिट आहे, आजचं लिमिट एवढंच आहे, 1000 तुम्हाला विचार करायचे आहेत,
तर आपण सकाळपासून ती विचार कमी कमी करू देतो. म्हणजे की सकाळी उठलो की मग आधी ब्रश करू का मग जरा बाहेर फिरून येऊ, मग आधी कोमट पाणी पिऊ का नको पिऊ, आज राहू दे फिरायला जायचं, आज व्यायाम करायचं राहू दे का करू, मग करायचं असेल तर हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू, मग ते बरमुडा घालू की पॅन्ट घालू, मग आंघोळ करायची आहे, मग आता शॉवरला करू की बदलीन करू की टबमध्ये करू, साबण हा वापरू की तू वापरू, पेस्ट कुठली वापरू, ब्रश खराब झाला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून ऑफिसला येताना ड्रेस कुठला घालू, हा शर्ट घालू की तो कलरचा शर्ट घालू, ही पॅन्ट त्याच्यावर मॅच होईल का नाही होईल, येताना रस्त्यानं कुठल्या बाजूला जाऊ, फोन उचलू का नाही उचलू, ह्याच्याशी काय, जेवढे निर्णय तुम्ही सकाळी दिवसभरात जे वापरणार, त्यामुळे तुम्हाला मेन ज्यावेळी खरोखर डिसिजनची गरज असते त्यावेळी तुम्ही कमी पडणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर डिसिजन साधे साधे आहेत जे आपण सकाळी उठल्यापासून घेतो ते कमी करा. वापरा, दररोज तेच आहे, ब्रश घ्या, पेस्ट घ्या, ब्रश करा, आंघोळ करा. त्याच्यामध्ये निर्णय क्षमता वापरू नका, सहज आहे सहज चालवा. म्हणून बरेच लोक असे आहेत की एकच कलरचे एकच ड्रेस कोड वापरतात दररोज. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही, त्याच्यामध्ये निर्णय घ्यायसाठी त्यांना आपली निर्णय क्षमता अजून कमी करायची नाही. आपण तेही करू शकतो, नाही तर त्याच्यामध्ये वेळच घालवू नका. असं होतं काही जणांचं की घरातून बाहेर पडले की फोनवर बोलून जायचं असतं आपल्याला, डावीकडे उजवीकडे जातो आपण, पुढे जातो, परत चुकतो, परत मागे येतो. किंवा असं ठरलेलं असतं की रात्री ठरलेलं असतं आपल्याला बरेच सकाळी उद्या ही काम करायचे आहेत, किंवा सकाळी ठरले असते ही काम करायचे आहेत, आणि ज्यावेळी आपण ऑफिसला येतो, जॉबवर येतो, त्यावेळी काहीच सगळं ब्लँक असतं. मग नंतर करूया, उद्या करूया, राहू द्या आता. या सगळ्या गोष्टी आपण निर्णय क्षमता आपली भांडार कमी करत जातो. म्हणून मेन जे सिच्युएशन आहे त्या ठिकाणीची निर्णय क्षमता आपण वापरली पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की आपण निर्णय हे म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा एखादी आपल्याला त्रास झालेला असतो त्यावेळी निर्णय आपण घ्यायचा प्रयत्न करतो, तर त्यावेळी निर्णय घेऊ नका. तुम्हाला राग आला, निर्णय घेऊ नका. मित्रांच्यात असला पटकन निर्णय घेऊ नका. कुठल्या व्यवहारी ट्रान्झॅक्शनमध्ये असेल तर लगेच पटकन निर्णय घेऊ नका. होई नाही म्हणू नका, विचार करा. काही माझा अनुभव तुम्हाला सांगतो की मी पटकन निर्णय घ्यायचो, नाही भावनाच्या भरात की नाही ठीक आहे होय करतो मी, पण ते करण्यासाठी मला त्रास व्हायचा, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मला त्रास व्हायचा. त्या समोरच्याला त्याचा काहीच फरक पडत नाही, आपण शब्द दिलेला असतो. त्यामुळं भावनेच्या भरात कुठला निर्णय घेऊ नका. नाही म्हणून सांगा, स्पष्ट सांगा. समोरच्याला राग आला तर चालेल, पण काही गोष्टीचे निर्णय कठोर घ्यायचे असतात, पण काही निर्णय त्यावेळी घ्यायचेच नसतात. वेळ हाच त्याच्यावर सगळ्यात मोठा निर्णय असतो. त्यामुळे डिसिजन घेताना ह्या काही परिस्थिती आहेत. काम म्हणजे जास्त राग आला तुम्हाला, किंवा भावनेच्या भरात तुम्ही निर्णय घेताय, किंवा कुठल्या तरी आनंदाच्या प्रसंगी तुम्ही निर्णय घ्यायला लागलाय, किंवा मित्र खूपच एकत्र आलेत आणि त्यावेळी डिसिजन अचानक तुम्ही घ्यायला लागलाय, किंवा व्यवहाराचा निर्णय तुम्ही पटकन त्यासमोर चालू असताना तुम्ही घ्याल, अशा पद्धतीचे निर्णय तुम्ही टाळावेत. जसं की मी सकाळचा निर्णय सांगितले की सकाळी निर्णय जास्त घेऊ नये आणि अशा वेळेचे निर्णय तुम्ही टाळले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत किंवा जे काही तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तर त्याचा विचार तुम्ही मेंदूचा वापर करून केला पाहिजे, मनाचा सल्ला घेऊन. ओके, विषय काय असतो की आपल्याला प्रॉब्लेम एकच असतोय, फक्त अँगल दोन प्रकारचे असतात, होय की नाही. पॉझिटिव्ह किती गोष्टी आहेत, निगेटिव्ह किती गोष्टी आहेत. आणि शक्यतो आपण पॉझिटिव्हचा इतका विचार करतो, इतका आता सवय झाली प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह बघायची. मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितले की सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह बघायची गरज नाही आहे, सहज त्या गोष्टी घेतल्या तरी चालतात. खूपच बी पॉझिटिव्ह राहण्याची काही गरज नाही, त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं परत. त्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी त्याची वाईट आपल्या चुकी काय होऊ शकते, आपल्याला काय हानी सहन करू शकता पडली पाहिजे, किंवा किती नुकसान त्यामध्ये होईल आपलं, हे पण पडताळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि मग आपण ठरवा की आपल्याला ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे. एखाद्या चुकीची निर्णय जर त्यावेळी झाला आपला, तर त्याला दुसरा निर्णय काय करू शकतो किंवा आपण ते कशा पद्धतीने हँडल करू शकतो, हे सगळी बेरीज केल्यानंतरच आपण डिसिजन घ्यायचा असतो, होय की नाही. आणि याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो. डिसिजन तसेही दोन प्रकारचे असतात, जे क्विक घ्यायचे असतात आणि खूप लॉंग टाईमसाठी घ्यायचे असतात. लॉंग टाईमसाठी म्हणजे आपले करिअर करण्यासाठी अशा काही गोष्टी असतात, किंवा आपण काहीतरी घडणार आहे, आपल्याला गोल आहे, तो अचीव करायचा आहे,
काहीतरी आपल्याला बनायचं आहे, हे लॉंग डिसिजन असतात. किंवा एखादं घर घ्यायचं आहे, काही गोष्टी मिळवायच्या आहेत, तर हे लॉंग डिसिजन असतात. क्विक डिसिजन म्हणजे आता लगेच सकाळचे आपण जे घेतो किंवा लगेच फिरायला जायचं नाही जायचं, हे जे काही डिसिजन आहेत ते क्विक आहे. क्विक डिसिजनमध्ये तुम्ही खूप अडकत राहिला तर लॉंग डिसिजन तुम्हाला थोडासा त्रास देणार. त्यामुळे क्विकमध्ये जास्त अडचण न करता खूप पटपट ते काय असेल ते. पण क्विक डिसिजनचा फायदा आहे की जेवढे तुम्ही क्विक डिसिजन पॉझिटिव्हली आणि चांगले होतील तुमच्या आयुष्यात, तेवढे तुम्हाला लॉंग डिसिजनसाठी खूप मदत होणार आहे. पण ते किती घ्यायचे हे याला मर्यादा आहेत. मला काय करायला पाहिजे, मला काय माहीत असणं गरजेचं आहे, मी कशा पद्धतीने हँडल करू शकतो, माझ्यात ती कपॅसिटी आहे का, हे सेल्फला विचारा, स्वतःला विचारा. आईसमोर क्वेश्चन मार्क लावा. आपल्याला सवय असते की हे माझं ते माझं, पण ह्या गोष्टीबरोबर आईसमोर त्या माझ्यासमोर एक क्वेश्चन मार्क लावा. मग तुम्ही डिसिजन मेकिंग ॲबिलिटी तुमची वाढणार, 100% वाढणार. आपण आता जे काही चर्चा केली ही खूप चर्चा वाढवू शकते डिसिजन मेकिंग ॲबिलिटीमध्ये. पण साहजिक तुम्हाला सांगितले की जे नेहमीच्या अडचणी आपल्याला येतात, तर कशा पद्धतीनं डिसिजन मेकिंग आपल्याला केलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत की ज्या डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला अडचणीचं येऊ शकतात, हे आपण आतापर्यंत डिस्कस केलं. खूप तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ मिळतील यूट्यूबला की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी टाकलं तर तुम्हाला खूप व्हिडिओ मिळतील. पण विषय असा आहे की आपण बेसिक जे काय आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा अनुभव आहे किंवा बाकीच्यांशी चर्चा केल्यानंतर जो अनुभव आहे तो मी तुम्हाला आता शेअर केलेला आहे. तर आपण बघूया की डिसिजन मेकिंग आपलं ॲबिलिटी कशा पद्धतीनं वाढवता आली पाहिजे, वाढली पाहिजे. आपली निर्णय क्षमता कशी वाढली पाहिजे आणि योग्य निर्णय आपण कसा. आपण डिसिजन चांगलं करण्यासाठी, निर्णय योग्य घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. साध्या बेसिक गोष्टी आहेत. सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपल्याला मी मध्ये पण आयुर्वेद पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की सकाळी उठून तुम्ही फ्रेश होऊन वॉकिंग केलं पाहिजे. किमान एकटं, जोडी नाही किंवा ग्रुपमध्ये नाही, एकटं तुम्ही 20 ते 25 मिनिटं स्वतः वॉकिंग केलं पाहिजे. ते पण निसर्गामध्ये, घरामध्ये, ट्रेडमिल वरती टेरेसवर चाललाय असं नको. गार्डनमध्ये जावा, निसर्गाच्या ठिकाणी जावा, सानिध्यात जावा आणि 25 मिनिटं वॉकिंग करा एकटं. त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार करा, मेडिटेशन करा, योगासन करा. योगासनमध्ये बरेच प्रकार आहेत की जे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये खूप महत्त्वाचे ठरू शकतात. ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. कुठले योगा केल्यानंतर तुम्हाला निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. 4 गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या, ज्या की पहिलं आहे तुम्ही वॉकिंग केलं पाहिजे एकटं निसर्गामध्ये. दुसरं आहे की तुम्ही मेडिटेशन किमान 10 मिनिटं मेडिटेशन तुमचं प्रॉपर झालंच पाहिजे, ते पण निसर्गामध्ये. योगा आहेत, योगासन तुमचे किमान 20 ते 25 मिनिटं तुमचे झालेच पाहिजेत, ते पण निसर्गामध्ये. सूर्यनमस्कार हा तुमचा झालाच पाहिजे. प्राणायाम ही झाली पाहिजे. ह्या 4-5 गोष्टी तुमच्या 100% सकाळी तुम्ही केल्याच पाहिजेत. याच्यानंतर दिवसभरामध्ये जे डिसिजन घेणार आहे क्विक डिसिजन, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही कमी करून लॉंग डिसिजनसाठी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट असली पाहिजे. म्हणजे मागाशी जसं मी म्हटले की एखाद्या गोष्टीचं पॉझिटिव्ह आणि त्याच गोष्टीचं निगेटिव्ह किती आहे, जास्तीत जास्त संख्या कुठल्या बाजूला येते, काउंट कुठल्या बाजूला येतो. मग तो जास्त आलेला काउंट, समजा चुकीचा काउंट जास्त आला असेल, त्याच्या हानी जास्त होत असेल, तर त्याला आपण कम्पेअर करू शकतो का, त्यातून काहीतरी मार्क काढू शकतो का. असं ज्यावेळी एखादा डिसिजन येईल त्यावेळी तुम्ही तो डिसिजन घ्यायचा आहे, तो निर्णय घ्यायचा आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः हेल्दी असणं आणि फिट असणं मानसिकरित्या खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की मन आपल्या मेंदूवर हावी होईल अशा पद्धतीने आपल्याला अजिबात करायचं नाही. चुकीच्या परिस्थितीमध्ये कुठलाही निर्णय आपण घ्यायचा नाही. काही निर्णय असे आहेत की जे तुम्हाला घ्यायचेच नाही आहेत. वेळ आणि काळ ते निर्णय ऑटोमॅटिक तुमच्याकडून करून घेतलं जातं. पण त्याच्यासाठी पण तुमचा डिसिजन खूप चांगला असला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण वेळ घ्यायचा आहे, लगेच काही कोणाला सांगायचं नाही किंवा निर्णय आपण घ्यायचा नाही. त्यामुळं असे काही 4-5 प्रकार आहेत की ज्याच्यामधून आपण आपली निर्णय क्षमता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये लॉंग टाईमचे निर्णय जे आहेत खूप चांगल्या पद्धतीनं आपण घेतल्यामुळं आपण यशस्वी होणारे 100% आहे, त्यात काही वाद नाही आहे. फक्त चांगलं मॅनेजमेंट आणि चांगलं प्लॅनिंग आपण जे जॉबवर असल्यावर समोरच्या बॉससाठी करतो तेच तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये केले तर खूप भारी होईल,
खूप मजेत तुमचं आयुष्य जाईल. म्हणजे आपण 8-9 तास जॉब करतो दुसऱ्यासाठी, त्याचे आपण काहीतरी पैसे घेतो, त्यातलेच एक 2-3 तास दिवसभरात 24 तासातले तुम्ही स्वतःसाठी डेव्हलप केले तर तुम्हाला दुसऱ्याच्या ठिकाणी काम करण्याची गरज लागणार नाही. आपला विषय तिकडचा नाही आहे, पण सांगायचा विषय तात्पर्य असा आहे की तुम्ही स्वतःसाठी 2 तास तुमचे जर दिलेत दिवसभरामध्ये तर तुमची डिसिजन मेकर पॉवर इतकी छान होईल की तुम्हाला मी 100% सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी जरी यातल्या 50% जरी तुम्ही केलं तर अगदी 21 दिवसांमध्ये तुमची निर्णय क्षमता बदलली असेल, तुमची निर्णय घेण्याची पद्धत बदलली असेल, योग्य निर्णय कशा पद्धतीनं तुमचा तुम्ही घेतला पाहिजे हे तुमच्यामध्ये वैचारिक मतभेद चांगले तयार झाले असतील आणि मनाला कुठंतरी तुम्ही थांबवलं असणार आहे की नाही, माझा वैचारिकच मत मांडायचे आहेत आणि वैचारिकच निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी आता जे सांगितलं ते हलकं फुलकं अगदी सांगितलेलं आहे, खूप क्रिटिकल आणि खूप काही प्रेशराईज खूप असं खूपच काही ह्याच्यामध्ये सांगितलेलं नाही. अगदी हलकं फुलकं तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यातून तुमची डिसिजन मेकिंग पॉवर 100% तुमची वाढणार आहे. तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे. जसं की आपण युट्यूबला सर्च करतो, कुठेही सर्च करतो, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ऑलरेडी आपल्याकडे आहे. भारतीयांच्यामध्ये खूप काही असं तुडवून भरलेलं आहे, फक्त आपल्याला ती गोष्ट माहीत नाही आहे. जसं हनुमानाचं होतं की त्याच्याकडे खूप सारी शक्ती होती, पण राम असं नाम त्या दगडावर लिहून ते समुद्रामध्ये टाकायचे. पण त्यांना दुसऱ्यांनी सांगितले की अरे तू जाऊ शकतो सोडून. मग हनुमान श्रीलंकेला गेलेत, लंकेत गेलेत आणि मग ते बाकीच्या गोष्टी सगळ्या केल्या. त्यासाठी तसंच आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींची ॲबिलिटी कॅपॅसिटी खूप चांगली आहे. म्हणून तर आपण आपला देश जगात सगळ्यात मोठा आहे आणि युवाचा देश म्हणून किंवा विचारशील देश म्हणून आपला सगळीकडं आपल्याला ओळखतात. तर आपल्यामध्ये हे कुठून कुठून भरलेलं आहे, फक्त आपण ते वापरत नाही आहे. तुम्ही एकदा स्वतःला 2 तास 1 तास स्वतःला द्या. ही मी सांगितलेल्या पद्धतीने जरी तुम्ही स्वतःला डेव्हलप केली किंवा तुमच्याकडे अजून काही पद्धती असतील तर मला शेअर करून सांगा, कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यामुळे सुद्धा असं वाढू शकते डिसिजन मेकिंग. माझी पण काही ग्रोथ होईल विचारामध्ये, ज्ञानामध्ये. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.